या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे। 27 मार्चला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे। परिषदेतील एकूण 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने आता जागा रिक्त आहेत। आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी आता निवडणूक होणार आहे। आणि या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार, आता याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेकडून विधिमंडळ समित्यांची नावं सादर करण्यात आलेली आहे। खात्रीलायक सूत्रांची ही माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नावांची यादी विधानसभा अध्यक्षांकडे आता सुपूर्द केली आहे। लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून नावांच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे। भाजप पाठोपाठ आता शिवसेनेकडून देखील विधिमंडळ समित्यांवर आमदारांची नियुक्ती होणार आहे। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकनाथ शिंदे यांनी नावांची जी यादी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केली आहे। शिवसेनेकडून आता विधिमंडळ समित्यांची नावं जी आहेत ती सादर करण्यात आलेली आहे आणि खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। आणि लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून या नावांच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। बीएमसीच्या अ गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। 25 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती, मात्र 19 तारखेलाच त्याचा पेपर लीक झाला होता। या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोप मनसेने केलाय। याच मुद्द्यावर आता राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार आहेत। पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी, कुशल धुरी यांच्याकडे, त्यानुसार हा पेपर 19 तारखेलाच फुटलेला होता आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे। आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं हा एक कोट्यावधींचा घोटाळा आहे। लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। पुढची बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण मार्च महिना मुंबईकरांसाठी आता असंही ठरू शकतोय। कारण मार्च महिन्यात सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे। संपूर्ण महिनाभर हवामान उष्ण आणि दमट असणार आहे। काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यताही आता हवामान विभागानं वर्तवली आहे। मार्च महिन्याच्या शेवटी तापमानाच्या पाऱ्यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर मुंबईत कुठे किती तापमान होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कुलाबा 33 सेल्सियस, सांताक्रूज 35 सेल्सियस। मुंबईकरांना कशा पद्धतीनं तापमानाचा बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत आता बदल करण्यात आलाय। दुपारऐवजी सकाळच्या सत्रात आता शाळा भरणार आहे। उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। उन्हाळी सुट्ट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहेत। सकाळी 7:30 ते दुपारी 11:45 वाजेपर्यंत ही शाळा भरणार आहे आणि आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे। तुम्ही घरात मांजर पाळताय तर सावधान व्हा, कारण भारतात पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळलाय। मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये बर्ड फ्लूने 18 मांजरींचा मृत्यू झालाय। 18 मांजरींच्या मृत्यूनंतर आता नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये आणखी 2 मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आला। मांजरींच्या संपर्कात आलेल्या 65 लोकांचे नमुने तपासण्यात आले, मात्र ते निगेटिव्ह निघाले। मांजरींच्या संपर्कात आलेल्या लोकांना आता खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय। मांजरींना मोकळं फिरू देऊ नका, नेहमी घरात ठेवणं चांगलंच आहे। मांजरींविषयीची कोणती काळजी घेणं गरजेचं आहे। मांजरींना कच्चं दूध, मांस किंवा अन्न देऊ नका। बाहेरच्या प्राण्यांसोबत मांजरीचा संपर्क टाळा।
उंदीर तुमच्या घरात येऊ नयेत यासाठी प्रयत्न करा. घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट स्वच्छ करा. पुढची बातमी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने आत्महत्या करावी वाटते असं सांगितलंय. ही माहिती आता वकील असीम सरोद यांनी दिली आहे. पीडितेबद्दल असंवेदनशील विधान करू नये, पीडितेनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असा काहींनी आरोप केला होता आणि त्यामुळे पीडितेला नाहक त्रास होत असल्याचं सरोद यांनी म्हटलंय. काही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या मुलीने आम्हाला सांगितलं, वसंतराव मोरेंना मला, की मला आत्महत्या करावं वाटते, इथपर्यंत मला वाईट वाटत आहे. ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या बाजूने उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाई हुकूम मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या 11 वाजता सुनावणी ठेवलेली आहे. आणि यात स्वारगेट बलात्कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेने 2 वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने त्याला जीवे न मारण्याची विनंती केली होती. पीडित तरुणी फलटणला निघाली होती आणि तिने काढलेले तिकीटही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलंय. स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट आता समोर येते. आरोपी दत्ता गाडेची DNA चाचणी जी आहे ती आता पूर्ण करण्यात आली आहे. ST बसमध्ये आढळून आलेल्या केसांच्या आधारे DNA चाचणी करण्यात आली आहे. बलात्काराचं कृत्य झालेल्या बसची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली होती आणि या तपासणी दरम्यान ST मध्ये काही केस आढळून आले होते. तर मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणी 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील अशी त्यांची नावं आहेत. एक जण अल्पवयीन आहे तर अनिकेत भोई हा मुख्य आरोपी आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी आता पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलंय. आणि आता बघूया संजय राऊत यांनी केलेलं विधान, याची बातमी. राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित असल्याचं राऊतांनी विधान केलंय. राज्यात रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होतो असं देखील ते म्हणाले. याशिवाय लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या असं देखील संजय राऊत म्हणाले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच विनयभंग झाला आणि गृहमंत्री कोण? तर स्वतः आमचे देवेंद्रजी फडणवीस. राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खातं पाहायला, लॉ अँड ऑर्डर पाहायला, जनतेचे प्रश्न पाहायला. बघूयात पुढची महत्वाची बातमी. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे. रोहित शर्माच्या वजनावर टीका केल्यानंतर आता मोठा वाद निर्माण झालाय. याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शमा मोहम्मद यांनी केलेल्या या टिप्पणीवर उत्तर दिलंय. दरम्यान या वादानंतर शमा मोहम्मद यांनी सारवासारव केली आहे. तर शमा मोहम्मद यांनी काय ट्विट केलंय बघूयात. रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे, त्याला वजन कमी करणं आवश्यक आहे. रोहित भारताचा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रभावशील कर्णधार असल्याचं ते म्हटलंय. भारताचा कर्णधार होण्याचं भाग्य रोहितला लाभलंय, पण इतकं जागतिक दर्जाचे रोहितमध्ये काय आहे असं त्यांनी ट्विटमधून सवाल केलाय. याशिवाय रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे, त्याला वजन कमी करणं आवश्यक असल्याचं शमा मोहम्मद यांनी ट्विटमधून म्हटलंय. आणि यावर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी काय ट्विट केलंय बघूयात. क्रिकेटची चाहती नसली तरी मर्यादित माहितीनुसार मी असं म्हणू शकते की रोहित शर्माने कमी किंवा जास्त वजन असताना देखील चांगली कामगिरी केलेली आहे. भारतीय संघाला खूप उंचीवर नेलंय आणि त्याचं काम जे आहे ते त्यासाठीची त्याची बांधिलकी महत्वाची आहे. चॅम्पियन ट्रॉफीसाठी त्याला शुभेच्छा. मैं किसी को अपमान करने के लिए ट्वीट नहीं किया था. उस ट्वीट में मैंने क्या कहा? मैंने कहा कि एक स्पोर्ट्स पर्सन के नाते वो थोड़ा
ओवरवेट है स्पोर्ट्स पर्सन के नाते, तो वो बॉडी शेमिंग नहीं है। और मैंने कहा कि वो एक अनइम्प्रेसिव कैप्टन है क्योंकि मैंने उसको कंपेयर किया था राहुल द्रविड़ से, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली और महेंद्र सिंह धोनी, कपिल देव। और उसमें तो मुझे अच्छा नहीं लगा, लेकिन मैं नहीं समझ पा रही क्योंकि हमला क्यों कर रही हो ये बख्त लोग। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। शनी शिंगणापुरात एका रात्रीत 5 तेल कंपन्यांचे तेल विक्रीसाठी गावात आले। बाटलीवर असलेलं स्टिकर नियमाला धरून असलं तरी देवस्थान ट्रस्टला संशय आणि त्यामुळे संशयास्पद तेलाचे नमुने अन्न व औषध विभागाकडे देण्यात येणार आहे। शनी शिंगणापुरात शनी मूर्तीला ब्रँडेड तेल अर्पण करावं असा फतवा काढला होता। अकोल्यात श्री संत वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव पार पडला। माऊलींच्या अश्वांच्या रिंगणामध्ये भक्तिरंगांची उधळण झाली। अश्वांचा रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणं फेडणारा होता। टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत गात दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। संत तुकाराम महाराज यांना सदैव वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन केलंय। 9 मार्च ते 17 मार्च दरम्यान हा सोहळा होणार आहे। नांदेडमध्ये येत्या 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान शिव महापुराण कथा पार पडणार आहे। शिव महापुराण कथेसोबतच विश्वशांती 108 कुंडी महायज्ञ होणार आहे। दररोज 1 लाख भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा दावा आता आयोजकांनी केलाय। लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सपत्नीक तुळजाभवानीचं दर्शन घेऊन महाआरती केली। दरम्यान यावेळी त्यांची पत्नी मेघा मांजरेकर यांच्यासह इतर कुटुंबीय देखील उपस्थित होते। मंदिर संस्थानच्या वतीने मांजरेकर यांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलसंकट ओढावलंय। वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीमध्ये घट होतीये। सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये आतापासूनच धरणं कोरडी पडली आहेत। धडगाव तालुक्यातील अनेक धरणं आणि तलावात फक्त 10% जलसाठा उपलब्ध आहे। नाशिककरांसमोरचं पाणी टंचाईचं संकट आता टळलंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा गेल्या वर्षापेक्षा 17% अधिक पाणीसाठा आहे। अधिकच्या पाणीसाठ्यामुळे आता यंदा 31 जुलैपर्यंत पाणी टंचाईचं संकट नसेल। तर गंगापूर धरणामध्ये सध्या 74.92% पाणीसाठा आहे। नांदेड शहरात अनेक भागात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचं आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। या कचऱ्याच्या समस्येमुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलंय। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील गुंड गजा मारणेची आता जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करणं, मारणे आणि त्याच्या टोळीला आता चांगलंच भोवलंय आणि त्यामुळे गजा मारणेसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मारहाण प्रकरणी मारणेला पुणे न्यायालयाने कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता मारणेला जेलची हवा खावी लागणार आहे। पुन्हा एकदा घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। रत्नागिरीत कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी गळती थांबवण्यासाठी महानिर्मितीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। वीज निर्मितीतील लिकेजमुळे पाण्याची नासाडी होत होती।
नौजा आदान ते विद्युत गृहापर्यंत सर्व यंत्रणेची आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरून तपासणी केली जाते. यवतमाळमध्ये 1000 लाभार्थ्यांना विहिरी मंजूर झाल्या होत्या. शासकीय विहीर असल्याने आज नाही तर उद्या निधी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या 5 महिन्यांपासून हा निधी शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. त्यामुळे सिंचन विहिरीचे 25 कोटी अडकलेत. यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. सांगलीत ऊसतोड मजुरांनी 10 टन ऊसाने भरलेला ट्रॉली ट्रॅक्टर 17 माणसांच्या ताकदीने ओढलाय. कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचवण्यासाठी ऊसतोड मजुरांचे हे शर्थीचे प्रयत्न होते. पारेबामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग घडलाय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसंच नांदेड महापालिकेच्या विरोधात काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिकेवर मागील 3 वर्षांपासून प्रशासक राज आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं होत नसल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे. अकोल्यात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढलाय. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी काही नियम बंधनकारक करावेत तसंच इतर मागण्यांसाठी हा एल्गार जो आहे तो पुकारण्यात आला होता. दोस्त आहे तुमचा तो. धाराशिवमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेसच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि आता बघूयात आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. इंडियाज गॉट लॅटेंट शो मध्ये वादग्रस्त विधान करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाने आता दिलासा दिलेला आहे. त्याला पुन्हा शो सुरू करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. मात्र कोर्टाने शो सुरू करण्यासाठी काही अटी घातल्यात. त्यामुळे रणवीरला आता या अटींसह शो सुरू करावा लागणार आहे. तुमच्या बँक खात्यात अचानक काही कोट्यवधींची रक्कम आली तर ही रक्कम जवळपास 81 लाख कोटी एवढी रक्कम असेल तर जर सोडून द्यावं. मात्र एका ग्राहकाच्या खात्यात खरंच चुकून एवढी मोठी रक्कम बँकेकडून वळती केली गेली आहे. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात. बँकेची चूक 81 लाख कोटींची लॉटरी. बँक खात्यात आले अचानक लाखो कोटी रुपये. खातेदार झाला मालामाल. आपल्या बँक खात्यावर महिन्याच्या शेवटी पगाराचे पैसे जमा झाले तरी काय आनंद होतो. त्यात जर कुणी तुमच्या बँक खात्यात अचानक 1000 नाही, लाख नाही, कोटी देखील नाही तर तब्बल 81 लाख कोटी रुपये टाकले तर हे गंमत नाही तर खरंच असं घडलंय. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे प्रत्यक्षात झालंय. पाहुयात नक्की हा काय प्रकार आहे. सिटी ग्रुप बँकेनं एका ग्राहकाच्या खात्यात 81 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 81 लाख कोटी रुपये जमा केले. प्रत्यक्षात बँकेला फक्त $280 म्हणजे 24,492 रुपये पाठवायचे होते. मात्र बँकेच्या जुन्या ऑपरेशनल इश्यूमुळे आणि 2 कर्मचाऱ्यांनी बारकाईनं न पाहिल्यानं 24,492 ऐवजी 81 लाख कोटी रुपये ट्रान्सफर झाले. बँकेच्या कर्मचाऱ्यानं पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याला दुसऱ्या अधिकाऱ्यानंही मंजुरी दिली.
पण ही मोठी चूक दोघांच्याही लक्षात आली नाही. सुमारे 1.5 तासानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना खात्यातील शिल्लक रकमेतील तफावत लक्षात आली आणि चूक उघड झाली. अर्थात सुरक्षा यंत्रणेनं ही चूक वेळीच पकडली आणि ती सुधारली गेली. सिटी ग्रुपमध्ये अशा प्रकारची ही पहिली चूक नाही. यापूर्वी 2023 मध्ये अशा चुका बँकेकडून 10 वेळा झाल्यात. यामध्ये कर्मचाऱ्यानं चुकून जास्त रक्कम हस्तांतरित केली होती. मात्र या चुका वेळीच दुरुस्त करण्यात आल्या. 2020 मध्येही सिटी ग्रुपनं चुकून $900 दशलक्ष चुकीच्या खात्यात पाठवले होते, जे परत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयानं ती मागणी फेटाळली. या चुकीमुळे बँकेचे तत्कालीन CEO मायकेल कॉर्बेट यांना राजीनामा द्यावा लागला आणि बँकेला मोठा दंडही ठोठावण्यात आला होता. आता 2025 मध्ये $81 ट्रिलियन ज्याच्या खात्यात जमा झाले त्यानं ते पैसे तत्परतेनं काढले नाही. आज काय तो बँकेला दिलासा. मात्र वारंवार असे प्रकार घडत असल्यानं बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.